आज आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली। माझी भूमिका आघाडीबरोबर ठाम आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे। आता त्याचा निर्णय ते घेतील। आणि याच ठिकाणावर आपले पाहुणे देखील या ठिकाणी इच्छुक आहेत, ते देखील भेटायला आले। अनेक जण आहेत हो, असं काय करतात? चालायचं, लोकशाही आहे, प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत, भावना असतात, बोलत असतात, मागणी करत असतात, ते स्वागतार्ह आहे। जेवढ्या मागण्या अधिक तेवढं स्वागतार्ह आहे। मला अधिक बोलू नका म्हणून मी सांगितलं तर अगोदर, आणि मला गुंतवता का? गटासोबत काडीमोड घेणार का? अहो, काडीमोडनं मी अजितदादाच्या पक्षात कधी गेलोय? मी राष्ट्रवादीतच आहे। कुणी सांगितलं तुम्हाला? मी कधीही शरद पवार गटाचा राजीनामा पूर्वी दिलेला नव्हता। नवीन प्रवेश नाही माझा, ते घर माझंच आहे। केपी पाटलांनी तुम्ही राधानगरीमधून इच्छुक आहात, बरोबर आहे ना? मी गेली 10 वर्ष विधानसभा निवडणूक लढवायच्या करत आहे। गेली दोन्ही वेळा मला पवार साहेबांनी थांबवायला सांगितलं। नेत्यांच्या शब्दाला मान देऊन मी दोन्ही निवडणुकीत थांबलो, आणि या निवडणुकीत मी शरद पवारांच्या विश्वास ठेवून निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे। आणि उद्याची निवडणूक 100% शरद पवार त्या मतदारसंघामध्ये मला लढवतात। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।